जर 24 तासाच्या आत जर सत्ता इकडली तिकडे होते, इकडले आमदार तिकडे होत असेल तर 24 तासाच्या आत निर्णय का नाही घेत सरकार? 101% त्या सरकारला टाळ्या वाजायला लावा तुम्ही. तर नमस्कार, राम राम मंडळी, मी अभिषेक आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर गेल्या काही दिवसापूर्वी आपल्या नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यामध्ये जे बलात्कार प्रकरण घडलं, त्या युलेच्या 3.5 वर्षाच्या मुलीवर जो बलात्कार झाला, त्या नराधमाने एवढं ब्रुटलपणे तिला मारलं, तर त्या हरामखोराला काय शिक्षा झाली पाहिजे, आपण जनसामान्यांचा काय आक्रोश आहे ते जाणून घेऊया. चला. मालेगावच्या जे आपल्या 3.5 वर्षाच्या लेकरावर बलात्कार झाला, त्या आरोपीला कठोरात कठोर काय शिक्षा दिली पाहिजे? रॉकेल टाकून जाळा त्याला, रॉकेल चौकात जिवंत जाळलं तर त्याला पण त्या जिवंत जाळा, जिवंतच. त्याला डायरेक्ट मालेगावच्या चौकात असा टांगून कापला पाहिजे डायरेक्ट अख्ख्या माणसाने देखत. त्याला डायरेक्ट चौरंग केला पाहिजे, चौरंग करून टाकायचं चौकामध्ये डायरेक्ट. उसकी दोनों आंखें निकाल के हाथ पैर काट के उसको मारने का नहीं, हाथ पैर काट के और आंखें निकाल के उसको छोड़ देना चाहिए. पूरी लाइफ ऐसे ही डायरेक्ट जिवंत तोडायचं. सीधा. जस्टिस होगा. सबसे बड़ा यही होगा. फाशी दिली पाहिजे, काय दिली पाहिजे? फाशी दिली पाहिजे ना. 3.5 वर्षाच्या लेकरावर जो बलात्कार झाला, म्हणजे साधारणतः आता थंडी चालू आहे, आपल्याला साधी ठेच जरी लागली तरी किती आपला जीव कासावीस होतो, बरोबर आहे की नाही? त्या हरामखोराने तिचा आहे ना दगडाने चेहरा ठेचला, तिच्यावर बलात्कार केले, अत्याचार केले 3.5 वर्षाच्या लेकरावर. तुला काय वाटतं त्याला काय शिक्षा दिली पाहिजे की जी पुरेशी आहे, त्या ताईच्या आत्म्याला शांती लागेल? त्याला तर फाशी नाही दिली पाहिजे, त्याला ना चौकात येऊन त्याला ठेसलं पाहिजे. आणि त्यांनी जसं दगडाने ठेचलं तसंच त्याला पण दगडाने ठेचलं पाहिजे, तसंच. त्याला पण त्या वेदना कळल्या पाहिजे. हा, त्याला काय नाही चौकात घेऊन एक तर जाळा नाही तर मग महाराजांच्या काळजाची कडेलोट करायची, कडेलोट करून पण परत करा. त्या नराधमाला आहे ना फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे. प्रत्येक माणसाची मानसिकता बदलली ना तर या गोष्टी होणारच नाही. पण आता समाजात आहे असे काही समाजकंटक, त्यांची अशी विद्रूप. ही निर्मिती व्हायलाच नाही पाहिजे. शिक्षणच तशा पद्धतीने झालं तर नाही, ही निर्मितीच होणार नाही. बरोबर बरोबर. जस्टिस भेटेल त्या मुलीला. जस्टिस भेटू शकतो पण फाशीची शिक्षा फक्त नावापुरती होऊ शकते. दुसरी अजून काय शिक्षा भेटली पाहिजे त्याला? आता दुसरं आपल्या शिक्षेची तरतूदच नाही, याच्यापेक्षा केली पाहिजे ना. केली पाहिजे. काय नाही, ठेसलं पाहिजे. जेवढ्या वेदना तिला झाल्या तेवढ्या त्याला झाल्या पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त झाल्या पाहिजे. तो अपराध करायच्या आधी आपल्यावरती ही वेळ येऊ शकते, तर तो बरोबर. करणार नाही ते. बरोबर बरोबर. त्या आरोपीला काय शिक्षा दिली पाहिजे? फाशी दिली पाहिजे, फाशी. त्या मुलीला जितका त्रास झाला त्याच्या दुप्पट त्याला भेटला पाहिजे. बरोबर. दुप्पट काय 10 पट जरी भेटला त्याला कमीच असणार. बरोबर कारण जो त्रास त्याने दिलाय त्या बिचाऱ्या मुलीचं काय चूक होती, बरोबर. त्यानंतर त्याने असं केलं. म्हणून जर त्याला जितकाही त्रास भेटला तो कमीच राहील माणसासाठी. बरोबर. त्याला मरण्यापर्यंत त्रास दिला पाहिजे. बरोबर.